हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा कठोर करण्याची मागणी। चोपडा येथील हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव जिहाद विरोधी कायदा लागू करावा व त्याची अंमलबजावणी करून कठोर लव जिहाद विरोधी कायदा कठोर करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनाही निवेदन देण्यात आले। यावेळी तालुक्यातील हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी विश्वास वाडे, प्रतिनिधी चोपडा। आज पडून जा। नमस्कार। आम्ही सर्व आज जे निवेदन द्यायला आलो याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यासोबतच हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा आपल्या हिंदू महिला, आपल्या बहिणी सुरक्षित नाही आहेत। त्यांना फसव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जातं आहे। लव जिहाद या प्रकरणांमध्ये त्यांना आणलं जातं आहे। म्हणजे आपण विचार करू शकत नाही, शाळांमध्ये सुद्धा, त्याच्यानंतर कॉलेजेसमध्ये त्यांना मैत्री करून त्यांना फसवायचं आणि प्रेम करायचं, धर्मांतरण करायचं आणि शेवट त्यांचं एकतर वैश्य प्रवृत्तीमध्ये किंवा लिटरली त्यांना आतंकवादी संघटनांसोबत सुद्धा जोडलं जातं आहे। जवळचंच आपलं अहिल्यानगरचं जे प्रकरण होतं त्यात आपण ओळखू शकतो की एका शिक्षिकेने अगदीच 9वीच्या मुलीला फसवण्याचं वशीकरण करून फसवलेलं होतं त्या मुलीला। ते तर लवकरच लक्षात आलं म्हणून हे सगळं काही झालं। म्हणून आजची मागणीच ही आहे की आम्हाला महाराष्ट्रात देखील सक्तीने हा लव जिहादवर कायदा व्हायलाच पाहिजे आणि पोलीस प्रशासनाची एक वेगळी टीम लव जिहादसाठी या प्रकरणांसाठी असायलाच पाहिजे। जय श्रीराम। नमस्कार। आम्ही सर्व आज जे निवेदन द्यायला आलो याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यासोबतच हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा आपल्या हिंदू महिला, आपल्या बहिणी सुरक्षित नाही आहेत। त्यांना फसव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जातं आहे। लव जिहाद या प्रकरणांमध्ये त्यांना आणलं जातं आहे। म्हणजे आपण विचार करू शकत नाही, शाळांमध्ये सुद्धा, त्याच्यानंतर कॉलेजेसमध्ये त्यांना मैत्री करून त्यांना फसवायचं आणि प्रेम करायचं, धर्मांतरण करायचं आणि शेवट त्यांचं एकतर वैश्य प्रवृत्तीमध्ये किंवा लिटरली त्यांना आतंकवादी संघटनांसोबत सुद्धा जोडलं जातं आहे। जवळचंच आपलं अहिल्यानगरचं जे प्रकरण होतं त्यात आपण ओळखू शकतो की एका शिक्षिकेने अगदीच 9वीच्या मुलीला फसवण्याचं वशीकरण करून फसवलेलं होतं त्या मुलीला। ते तर लवकरच लक्षात आलं म्हणून हे सगळं काही झालं। म्हणून आजची मागणीच ही आहे की आम्हाला महाराष्ट्रात देखील सक्तीने हा लव जिहादवर कायदा व्हायलाच पाहिजे आणि पोलीस प्रशासनाची एक वेगळी टीम लव जिहादसाठी या प्रकरणांसाठी असायलाच पाहिजे। जय श्रीराम।